विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा हात सुरूच आहे. काहींनी तर शैक्षणिक साहित्याची मदत देखील या ठिकाणी आणून दिली, तर काहींनी ऑनलाईन जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी पोहोच केल्या आहेत. अगदी हातावरचे पोट असणाऱ्या लोकांनी देखील आपल्या परीने पूरग्रस्तांच्यासाठी मदत दिली. कोणी धान्य देतंय, तर कोणी रोजच्या वापरातील वस्तू, तर कोणी साबणाचे किट, कपडे, शैक्षणिक साहित्य अशा स्वरूपात मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या करिता मदत सुरूच आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करूया हा मदतीचा संकल्प काँग्रेसने केला. त्यानुसार पूरग्रस्तांच्या करिता मदत संकलित करण्यात येत असून आज 4थ्या दिवशीही मदतीचा ओघ सुरूच होता. आज दिवसभरात अनेकांनी जीवनावश्यक वस्तू, साहित्य पूरग्रस्तांच्या करिता जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जमा केले. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या रोजच्या खाऊच्या पैशातून देखील या ठिकाणी मदत दिली. ज्यांचे हातावरचे पोट आहे अशांच्याही हातांनी दातृत्वाची जागा घेतल्याने महापुराच्या संकटात सापडलेल्या मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठवाड्याला आपणच सावरूया म्हणत कोल्हापूर जिल्ह्यात मदतीची एक लोक चळवळ गावागावात सुरू झाली. जो तो आपापल्या परीने यात खारीचा वाटा उचलत असल्याने महापूरग्रस्तांसाठी काँग्रेस कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंची आणि रोजच्या वापरातील वस्तूंची मदत गोळा झाली. पूरग्रस्तांना देण्यासाठी अन्नधान्याची किट काँग्रेस कमिटीत आले आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत चंदगडपासून शाहूवाडी, गगनबावडा अशा दुर्गम भागातून आलेले लोक काँग्रेस कमिटीत येऊन आपली मदत देत आहेत. आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आव्हानाची पोस्ट सोशल मीडियावर पाहिल्यानंतर काहींनी तर पुणे, धुळे आणि राजस्थान येथून ऑनलाईन पद्धतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली. महापुरामध्ये मुलांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेलं आहे. काही घरांमधील शैक्षणिक साहित्याचे नुकसान झालं आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्वरूपात या ठिकाणी मदत जमा झाली आहे. पुरामुळे सर्व काही होत्याचं नव्हतं झालं आहे. घरातील प्रापंचिक साहित्य देखील पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. त्यामुळे काहींनी तर कपडे आणि ब्लँकेट्स देखील या ठिकाणी मदत स्वरूपात आणून दिलेत, तर काहींनी जीवनावश्यक वस्तूंची किट आणून दिलं आहे. माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी 24 सप्टेंबरपासून मदत संकलन करण्याचे काम सुरू झालं आहे. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे 1500हून अधिक किट जमा झाल्याचे सांगितले. यामध्ये तांदूळ, साखर, गहू, आटा, मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ, चहा पावडर, चटणी, मीठ, मसाले आणि खाद्यतेलाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तर 4000 किलोहून अधिक तांदूळ, 2000 किलोहून अधिक गहू, साबुदाणा, साखर, चटणी, तूर डाळ, बिस्किट, पाण्याच्या बॉटल्स अशा वस्तू देखील जमा झाल्या आहेत. दरम्यान पूरग्रस्तांच्या जीवनावश्यक वस्तूंची ही मदत सुरूच असून ज्यांचे हातावरचे पोट आहे अशा लोकांच्याकडून देखील दातृत्वशील भावनेने मदत दिली जाते. ही मदत येत्या 29 सप्टेंबरला महापूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या रविवारी 28 सप्टेंबर हा मदत जमा करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. यावेळी माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, प्रताप जाधव सरकार, मधुकर रामाने, शशिकांत खोत, बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने, कैलास गोडदाप, सुभाष बुचडे, महेश जाधव, धीरज पाटील, नारायण गाडगे, संग्राम पाटील, संजय पोवार वाईकर, विद्यानंद पोळ आदी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.